पिंपरी चिंचवड शहरासाठी ही बातमी अत्यंत वेदनादायक आहे। मोशी कचरा डेपो जवळ एक मोठी इमारत कोसळली, त्यात काही कामगारांचा मृत्यू झाला, अनेक जण अजूनही ढिगाऱ्याखालीच अडकले आहेत। आज आपण भावनेत न वाहता फक्त सत्य समजून घेणार आहोत। काय घडलं, कसं घडलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का घडलं। चला सॉर्ट आउट करूयात। बुधवारी दुपारची वेळ होती। पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार पाऊस सुरू होता। मोशी कचरा डेपो शेजारी एक वेस्ट टू एनर्जी प्रकल्प आहे, कचऱ्यापासून वीज बनवणारा प्रकल्प। याच प्रकल्पाच्या इमारती शेजारी कचऱ्याचा प्रचंड मोठा डोंगर उभा आहे। सतत पडणाऱ्या पावसामुळे हा कचऱ्याचा डोंगर ढासळला आणि थेट इमारतीवर कोसळला। आतमध्ये कामगार काम करत होते, नेहमीसारखी ड्युटी सुरू होती आणि पाहता पाहता होत्याचं नव्हतं झालं। आता मंडळी, आकडे बघूयात, कारण आकडे सत्य सांगतात। इमारतीत जवळपास 20 कामगार होते। घटनेनंतर तात्काळ 6 जणांची सुटका करण्यात आली। त्यानंतर बचाव पथकांनी रात्रभर खोदकाम केलं, जीवाची बाजी लावून काम केलं। आणखीन 3 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश देखील मिळालं। म्हणजेच आतापर्यंत एकूण 9 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे। पण दुर्दैवाने 5 कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आलेली आहे आणि अजूनही काही कामगार ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत। अधिकृत आकडा अजून स्पष्ट होण्याचा बाकी आहे। बचाव कार्य पूर्ण झाल्यावर संपूर्ण चित्र समोर येईल। लष्कराच्या तुकड्या घटनास्थळी पोहोचल्या, एनडीआरएफची टीम दाखल झाली, पिंपरी चिंचवड अग्निशामक दल आलं, पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचलं, जेसीबीच्या साहाय्याने कचरा आणि ढिगारा हटवण्याचं काम सुरू झालं। पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी सत्य घटनेची पुष्टी केली। पोलीस आयुक्त विनय चौबे यांनी सांगितलं, अडकलेल्या कामगारांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सतत सुरू आहेत। नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली। सिक्युरिटीसाठी पोलिसांनी परिसर बंद केला। एक गोष्ट मात्र नक्की आहे की बचाव पथकांनी शर्यतीचे प्रयत्न केले आणि त्यांच्या धाडसाला सलाम। आता मंडळी, खरा सॉर्ट आउट येथे सुरू होतो। हा कचऱ्याचा डोंगर काही अचानक तयार झालेला नाहीये। मोशी कचरा डेपो 1991 सालपासून सुरू आहे, म्हणजेच तब्बल 34 वर्षांपासून इथे कचरा साचतोय। 81 एकर जागेत पिंपरी चिंचवड शहराचा कचरा टाकला जातोय। रोज जवळपास 1400 टन कचरा या डेपोत येतो। ओला कचरा, सुका कचरा, हॉटेलचा कचरा, भाजी मंडईचा कचरा आणि जैववैद्यकीय कचरा देखील। इतक्या वर्षाच्या साचलेल्या कचऱ्यामुळे इथे खरोखरच डोंगर तयार झालेला आहे आणि हाच डोंगर आता जीवघेणा ठरतोय। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, महापालिकेने या कचऱ्याचे डोंगर हटवण्यासाठी बायो मायनिंग प्रकल्प सुरू केलाय। पहिल्या टप्प्यात 42 कोटी रुपये खर्च झाले, 8 लाख क्युबिक मीटर कचरा हटवला गेला। दुसऱ्या टप्प्यासाठी आणखी 100 कोटीहून जास्त खर्च मंजूर झालाय। एकूण खर्च आता 142 कोटी रुपयांच्या पुढे गेलेला आहे। नोव्हेंबर 2026 पर्यंत हे डोंगर पूर्णपणे हटवण्याचे लक्ष्य आहे। आता प्रश्न असा आहे की इतका मोठा निधी खर्च होत असताना, इतक्या वर्षापासून काम सुरू असताना, तरीही एका कचऱ्याचा डोंगर थेट प्रकल्पाच्या इमारतीवर कसा बरा कोसळतो? पावसाळ्यापूर्वी या कचरा डोंगराची सुरक्षा तपासण्यात आली होती का? इमारत आणि कचऱ्याच्या डोंगरामध्ये सुरक्षित अंतर होतं का? कामगारांना यापूर्वी कोणतीही सूचना दिली गेलेली होती का? हे प्रश्न आज पिंपरी चिंचवड मधला प्रत्येक नागरिक विचारतोय। मंडळी, हे लक्षात घ्या, इथे मृत्यू पावलेले लोक कुणी सामान्य आकडे नाहीत। ते या शहरासाठी रोज कचरा उचलणारे, वेगळे करणारे आणि त्यातून वीज बनवणारे कामगार आहेत। त्यांच्या मेहनतीमुळे शहर स्वच्छ राहते आणि आज त्याच कामामुळे त्यांचा जीव गेलाय। त्यामुळे ही फक्त एक दुर्घटना नाही, हा एक यंत्रणेच्या हलगर्जीपणाचा प्रश्न आहे। महापालिकेने आता स्पष्ट सांगायला हवं की या दुर्घटनेची सखोल चौकशी होणार आहे का? जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे का? मृत आणि जखमी कामगारांच्या कुटुंबांना योग्य मदत आणि नुकसान भरपाई मिळणार आहे का? आता महत्त्वाचं, हे पुन्हा होऊ नये यासाठी काय करता येईल? 1. पावसाळ्यापूर्वी सर्व कचरा डोंगराची सुरक्षा तपासणी अनिवार्य करावी। 2. इमारत आणि कचरा डोंगर यांच्या सुरक्षित अंतराचे नियम काटेकोरपणे पाळावेत। 3. बायो मायनिंगचे काम अधिक वेगाने आणि पारदर्शकपणे व्हावं। 4. कामगाराच्या सेफ्टीला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावं। पिंपरी चिंचवड हे झपाट्याने वाढणारे शहर आहे, पण शहराचा विकास तेवढाच खरा जेव्हा त्यासाठी राबणाऱ्या माणसांचा जीव सुरक्षित असतो। मंडळी, आज आपण भावनेत न वाहता सत्य समजून घेतलं। जे कामगार गेले त्यांना श्रद्धांजली, जे अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेत त्यांच्यासाठी नक्कीच प्रार्थना करूयात आणि प्रशासनाला एकच सांगणं, जबाबदारी झटकू नका, जबाबदारी घ्या। हा होता आजचा सॉर्ट आउट व्हिडिओ। अपडेटसाठी चॅनलला जोडलेले राहा। मी विशाल विठ्ठल, पुन्हा भेटूया पुढच्या सॉर्ट आउट मध्ये। धन्यवाद।